जय शिवराय जय भीम। आज बीड जिल्हा बीड पंचायत समिती कार्यालयाला भीमराव कुटे शिवशाहू फुले आंबेडकर संस्थेचे संस्थापक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी कुलूप लावलेला आहे। कारण असे की ऐन उन्हाळ्यामध्ये बीड जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी, गाय गोटे, पाणंद रस्ते अशा महत्वाच्या योजना बंद केलेल्या आहेत। आणि धक्कादायक एक गोष्ट आहे की गेल्या अनेक वर्षापासून जे क्रमवारीनुसार बिलं निघले नाहीत, बिलं काढण्यात सुद्धा घोटाळा आणि राजरोसपणे अनिरुद्ध सानप गट विकास अधिकारी यांच्या हस्तकांनी दलालांनी गावोगाव 10-10, 20-20 हजार रुपये प्रति योजनेच्या पाठीमागे जमा केलेले आहेत। आणि म्हणून त्याचा वारंवार निषेध करून लेखी पाठपुरावा करूनही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही। याची चौकशी खोलवर जाऊन केल्यानंतर असं कळालं की या महाशयांचे भाऊ पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आहेत खाजगी, आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही। पण हा बीड जिल्हा चळवळीचा आहे, आम्ही गप्प बसणार नाहीत जोपर्यंत अनिरुद्ध सानप निलंबित होत नाहीत आणि आमची सगळ्यांची बिलं या ठिकाणी शेतकऱ्यांची थकलेली आहे आणि योजना चालू होत नाहीत, तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार। या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन ललित यांच्याकडे गेले असता त्यांनी सुद्धा उडवाउडीची उत्तरे दिले, लेखी शासनाचा आदेश द्या म्हणले तर दिले नाहीत। आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्ह्याचे नव्हे तर मराठवाड्याचे नेते भाई मोहन गुण, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि श्रद्धास्थान, जिल्ह्यातील चळवळीचा आत्मा डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब, राष्ट्रीय समाज पक्षाचे अण्णासाहेबजी मतकर साहेब, आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज लढवलं जाते ते भीमरावजी कुटे आणि बीड जिल्ह्याची सामाजिक चळवळीची वाघीण किष्किंधाताई पांचाळ या सर्वांना आणि इतर सगळ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि आज कुलूप ठोकलंय। भविष्य काळात जर याची सगळ्या शेतकऱ्याच्या जर बिलं निघाले नाही आणि योजना जर पदरात पडल्या नाही, वैयक्तिक लाभाच्या सुरू झाल्या नाही 8 दिवसात, तर याच्यापेक्षा बी मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल असं मी या ठिकाणून शासनाला चेतावणी देतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र।